वजनामुळे मला चालता येत नव्हतं, धाप लागत होता, बीपीचा त्रास होता, व्हर्टिगोचा प्रॉब्लेम होता, फ्रोझन शोल्डर होतं, कंबर दुखायची, चालताना दम लागायचा. औषध असल्यामुळे मी 2दा बसत-बसत वरती माझ्या फ्लोअरला येत होते. पण मला इथं आल्यानंतर इतकं रक्तपातळीची गोळी पण चालू होती. पण इथं आल्यानंतर मला आधी एवढं सगळं करून वाटल्यामुळे वाटत होतं इतकं सगळं करून फरक पडत नाही. हिचं लिंक ऐकून मला काय फरक पडणार आहे. त्यामुळे मी दुर्लक्ष करत होते. 6 महिने ती लिंक पाठवत होती, पण मी ऐकलं नाही. पण जेव्हा मला प्रबोधिनी हॉलमध्ये नेल्यावर जेव्हा तिथला माहोल बघितला, मिलिंद सरांचा अनुभव ऐकला, म्हणतात त्यांच्या वयाला कमी झाले म्हणतात, मी माझं पण करू शकते म्हणून मी माझ्या आरोग्यावर काम करायला चालू केलं. आणि मी जॉइन झाल्यानंतर आपली 40 दिवसाची मॅरेथॉन चालू इतका मला छान फायदा झाला. सगळेजण त्यांचं डायट, हेमा त्यांचं फॉलोअप इतकं मला देहाला छान वळण लागलं. सकाळी 5ला 4:30-5ला उठून माझी अंघोळ व्हायला लागली. आपलं मॉर्निंग फ्यूल ऐकल्यामुळं. माझा व्हर्टिगोचा प्रॉब्लेम गेला, कंबर दुखायची कमी झाली. रक्तपातळीची गोळी पण 8 दिवसाच्या पाठीमागे माझी बंद झाली आहे ते. त्यामुळे मला वाटतं सगळेजण म्हणायचे रक्तपातळीची गोळी कधी बंद होत नाही. पण ती गोळी बंद झाल्याने मला इतका आनंद झाला. म्हणून लगेच तुम्हाला सांगितलं, की माझी काल गोळी बंद झाली. मी चेकअप करून आली म्हणून. त्यामुळे ह्या सगळ्यात फ्रोझन शुगरचा त्रास गेला. पित्ताची गोळी मी आता 7-8 महिने तरी खाल्लेली नाहीये. पूर्ण पित्ताची गोळी माझी बंद आहे. त्यामुळे मी इतक्यात हॅपी आणि आनंदी आहे. त्यामुळे इथं आल्यावर वाटायला लागलं, की मला आता खरंच मी 100वर चाललो. पण इतकं वैतागली होती मी. मला वाटायचं आता काहीतरी होणार आहे, 60 नंतर आता काहीतरी प्रॉब्लेम येणार. त्यामुळे आता काय